सलग 12 तासाचं लेक्चर घेतलेलं आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये माझं इतिहासावरचं वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठीचं सलग नॉनस्टॉप न खाता न पिता 24 तासाचं सलग रेकॉर्ड आहे. तुम्ही जर म्हणत असाल तर मी 24 तासाचा त्याच्यामुळं तुम्ही माझ्या एनर्जीचा विचारच करू नका. मी आताही 45 रनिंग आहे, परंतु 25 किलोमीटर मी आरामशीर पळतो. त्याचबरोबर अवघ्या 46 ते 50 मिनिटामध्ये मी कळसुबाई शिखर आजही नॉनस्टॉप रनिंग करीत जातो. तुम्हाला 3 तास कमीत कमी लागतील. लक्षात मी 50 मिनिटांमध्ये जातो. म्हणून पाहूया कोण थकतय, कोण कंटाळतय. आणि आज विषयही तेवढा ताकदीचा आहे, विषय तेवढ्या ताकदीचा आहे. म्हणून एकदा ताटकना ठेवून बसा बरं, एकदम ताटकना. तुम्ही का इकडच्या मंडळीसारखे असे म्हातारे झालेले आहेत का, काम करून करून दमलेले का? एकदम ताटकना ठेवून बसायचं, फ्रेश मूड मध्ये बसायचं. बघा, पंढरपूरच्या विठ्ठलासारखा परमात्मा, माऊली ज्ञानेश्वरांसारखा पुण्यात्मा, सह्याद्रीच्या शोभासारखा धर्मात्मा आणि साबरमतीच्या गांधीजींसारखा महात्मा, एकलव्यासारखा गुरुभक्त, भगतसिंगांसारखा देशभक्त, श्रावण बाळासारखा पितृभक्त आणि हनुमानासारखा स्वामीभक्त, जिजाऊ सारखी माता, सावित्री सारखी पतिव्रता, भरतासारखा भ्राता आणि बळीराजासारखा दाता, प्रभू श्री रामचंद्रांसारखा एकनिष्ठ, संभाजी महाराजांसारखा धर्मनिष्ठ, बाजी प्रभूंसारखा स्वामीनिष्ठ आणि स्वामी विवेकानंदांसारखा तत्वनिष्ठ, अशा अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि अनेक शूर वीरांच्या पराक्रमाने रक्तरंजित झालेले भारत ही आपली माय होती. आणि या भारत देशामध्ये, या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी, या भारत मातेच्या आनंदासाठी, तुमच्या आमच्या सर्वांच्या भविष्यासाठी, तुमच्या आमच्या सर्वांच्या कल्याणासाठी अनेकांनी संघर्ष केलेले आहे, अनेकांनी लढा दिलेला आहे. पारतंत्र्याच्या विरोधात, गुलामगिरीच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात. आणि या लढ्यामध्ये फक्त संघर्ष केला नाही, तर अनेक शूरवीरांनी, अनेक राष्ट्रपुरुषांनी, अनेक राष्ट्र वीरांगणांनी आपल्या या राष्ट्रासाठी, आपल्या या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी, तुमच्या आमच्या कल्याणासाठी, तुमच्या आमच्या भल्यासाठी, तुमच्या आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या सर्वस्वाचं बलिदान दिले, आपल्या सर्वस्वाचं बलिदान दिले, प्राणांचा त्याग केला. घर दार जमीन जुमलाच नव्हे, तर आपल्या प्राणांचा त्याग करणाऱ्या राष्ट्रासाठी, आपल्या सर्वांसाठी ज्यांनी प्राणांचा त्याग केलाय, त्यांना पण शहीद, त्यांना पण हुतात्मा म्हणतो. असे तुम्ही आम्ही स्वार्थासाठी कुठंतरी जगत असताना तुमचा आमचा मृत्यू झाला, याला काही महत्व नाही. जगाच्या इतिहासामध्ये तुमच्या माझ्यासारखे किती आले, किती गेले, जगाच्या इतिहासामध्ये या गोष्टीला अजिबात महत्व नाहीये. मात्र दुसऱ्यासाठी तुम्ही जगला, इतरांसाठी तुम्ही संघर्ष केला, इतरांसाठी स्वतःचा त्याग जो आहे तो बाजूला ठेवून इतरांच्या आनंदाचा विचार करून तुम्ही जगला. आणि याच्याही पलीकडं आपल्या राष्ट्रासाठी तुम्ही संघर्ष केलाय आणि प्राणांचं बलिदान दिलं ना, तर प्राणांचं बलिदान दिलं, त्या प्राणांच्या बलिदान देणाऱ्या व्यक्तीला शहीद म्हणतात, त्या व्यक्तीला हुतात्मा म्हणतात. आणि मग जगात, फक्त भारतातच नाही, जगात जर आपण हुतात्म्यांचा इतिहास जर पाहिला, जगात मी 1013 व्यक्ती चरित्रांवर आतापर्यंत भाषणं केलेली आहेत, त्यावर पुस्तकं लिहिलेली आहेत, आणि त्यातली जवळपास 300 पेक्षा जास्त व्यक्ती चरित्र भारताच्या बाहेर पण लिहिलेली आहेत, स्पर्धा परीक्षेमध्ये शिकवलेली आहेत. मात्र या जगभरातल्या सर्व हुतात्म्यांमध्ये श्रेष्ठ कोण? खरं तर सर्वांनी राष्ट्रासाठी संघर्ष केलाय, त्यांच्यामध्ये तुलना केली जात नाही किंवा करायला नाही पाहिजे. पण जगात सर्वात जास्त श्रेष्ठ बलिदान कोणाचं, जगात सर्वात जास्त श्रेष्ठ, सर्वात मोठा हुतात्मा कोण, असा जर जगाच्या इतिहास, जगाच्या, भारताच्याच नाही फक्त, तर जगाच्या इतिहासामध्ये सर्वात श्रेष्ठ हुतात्मा, जगाच्या इतिहासामध्ये सर्वात श्रेष्ठ बलिदान देणारा जर तुम्ही जर इतिहासात शोधला, तर तो श्रेष्ठ कोण आहे, तर ते आहे शहीद आझम,
ज्यांना शहीद ए आझम असं म्हटलं जातं, शहीद ए आझम भगतसिंग. आणि अशा महान हुतात्म्यांचा जीवन संघर्ष, अवघ्या वयाच्या 23व्या वर्षी ज्यांना आपल्या आयुष्याची राख रांगोळी, नवं खरं तर आयुष्याचं सोनं मरण पत्करून अमरत्व स्वीकारलेल्या, अमरत्वाला प्राप्त झालेल्या या भगतसिंगांचं जीवन चरित्र आपल्याला पाहायचं. भगतसिंगांचं जीवन चरित्र का शिकायचं, काय फायद्याचं आहे आपल्याला? सध्याचा जर काळ पाहिला, मी गेल्या 18 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये, अगदी बालवाडी पासून तर रिटायरमेंट होईपर्यंत या शिक्षण क्षेत्रामध्ये काय बदल झालेत, काय बदल करायला पाहिजे, काय काम करायला पाहिजे हे पाहत असताना, माझं शिक्षण जेव्हा सुरू होतं किंवा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत, या ठिकाणी उपस्थित असणारे माझे जे 30-40 वर्ष क्रॉस केलेले सर्व जे पुरुष मंडळी आहेत, आमच्या शिक्षणाच्या वेळेस पैसा कमवण्यासाठी शिक्षण असं कुठं काही फोर्स नसायचा. मात्र अलीकडं फक्त शिक्षण म्हणजे पैसा कमवण्यासाठीचा मार्ग एवढा अर्थ काढला जातो आणि तेवढं शिकवलं जातं. आणि त्याच्यामुळे झालं काय की आपण अर्धवट शिकतो. अर्धवट शिकलं की त्याचा परिणाम, त्याचं फळ सुद्धा आपल्याला अर्धवटच मिळतं. आणि म्हणून पहा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील किंवा अनेक राष्ट्रपुरुषांनी आपला जो देश महासत्ता व्हायला पाहिजे, आपला जो देश महान विकसित व्हायला पाहिजे हे स्वप्न पाहिलं. ते स्वप्न आजही अधुरे, अपूर्ण आहे. खरं तर निर्माणाची गोष्ट आपल्या देशामध्ये पाहिली, निर्माणाची क्रिएटिव्हिटी, तर लोकसंख्येच्या तुलनेमध्ये आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये निर्माण ही गोष्ट शून्य आहे. 6 ऑगस्ट 1945 ला आणि 9 ऑगस्ट 1945 या 2 दिवशी हिरोशिमा आणि नागासाकी अनुक्रमे या 2 शहरांवर अणुबॉम्ब पडले आणि ह्या 2 शहरांचा संपूर्ण जपान नावाचा देश बेचिराख झाला होता, संपला होता. एका क्षणामध्ये काही कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. आपल्या महाराष्ट्रापेक्षाही कमी लोकसंख्या असणारा, कमी क्षेत्रफळ असणारा जो देश आहे तो बेचिराख झाला होता. मात्र आज जर आपण पाहिलं, आपल्या देशाला बुलेट ट्रेन आणायची म्हटलं ना, आपल्या देशाला भारीतली 4 व्हीलर आणायची म्हटलं ना, तर जपानचं मदत घ्यावी लागते. एवढं तंत्रज्ञान जपानचं आहे. मग आपण काय करत आहोत? आपण पहिली गोष्ट, आपल्या अगदी लहान बाळापासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत आपण पहिली गोष्ट काय करत आहोत तर रील्स बघत आहोत. रील्स बघत आहोत. त्या रील्सचा इम्पॅक्ट एवढा मोठा अविकसित, अप्रगत देशांमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात आहे की रील स्टार अलीकडं तुमचे आमदार होतील, रील स्टार अलीकडं तुमचे खासदार होतील, रील स्टार किंवा चित्रपटातले तुमचे स्टार गोवा मावा खाणारे, नको त्या गोष्टी करणारे व्यसनी दुराचारी हे मुख्यमंत्री होऊ शकतात, प्रधानमंत्री होऊ शकतात. नवं आपल्या शेजारी रील्स किंवा सोशल मीडियाला फेमस असणारी व्यक्ती नेपाळची राष्ट्राध्यक्ष झाली. तुम्ही थोडासा इतिहास पहा. यातून काय निर्माण आहे? देशाचा फायदा आहे, समाजाचा फायदा आहे? काहीच नाही. आणि हे कुठेतरी बदलावं, योग्य दिशा शिक्षणाच्या आणि संस्काराच्या माध्यमातून मिळावी, यासाठी आदरणीय हरिभक्तपरायण आमचे मार्गदर्शक, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र संस्थापक बंडा तात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदररित्या संस्कार सोहळा या लहान मुलांच्या अंतःकरणामध्ये सुसंस्कार रुजवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे सुंदररित्या आयोजित केला जात आहे. आणि खरोखर या मुलांमध्ये आणि इतर मुलांमध्ये 100% वागण्या बोलण्यामध्ये बदल होत असेल, व्हायला पाहिजे. कारण आता अशा प्रकारचे संस्कार तुमच्या टीव्हीला, तुमच्या मोबाईलला, इतरत्र मिळत नाही. हे जाणीवपूर्वक रुजवणे हे काळाची गरज आहे. ही काळाची गरज आहे. आणि आज अतिशय महान अशा राष्ट्रपुरुषाचे संस्कार आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये घेऊन जायचे. ते संस्कार कशासाठी घेऊन जायचे? खरं तर हा महत्वाचा मुद्दा आहे की आपला काय फायदा आहे. भगतसिंग यांचं चरित्र वाचून आपला काय फायदा आहे हा प्रश्न मनामध्ये जेव्हा निर्माण होतो ना, खरं तर तेव्हाच भगतसिंग यांच्या चरित्राचा अपमान होतो.
थोर महात्मे होऊन गेले चारित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले चारित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा. एक देशभक्तीपर गीत आहे. एक शब्द नुसता ऐकला तरी तुमच्या लगेच भगतसिंग यांचं चरित्र, भगतसिंग यांचा चेहरा, भगतसिंग यांचं कर्तृत्व, त्यांचा संघर्ष, त्यांचा बलिदान आपल्या डोळ्यासमोर, आपल्या अंतःकरणामध्ये उभा राहिलं पाहिजे. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. एवढे फक्त या दोन पंक्ती आठवल्या की भगतसिंग यांचं चरित्र आठवतं. कोण होते भगतसिंग? जी व्यक्ती फक्त 23 वर्षाचं आयुष्य लाभलं, ती जगाच्या इतिहासामध्ये 100 वर्ष त्यांना जाऊन लोटलेले, तरीही आजही त्यांचं चरित्र, आजही त्यांचं नाव, असं वाटतंय की या काळेवाडी गावामध्ये, या कुठल्या तरी शेजारच्या गावामध्ये आपल्यातली कुणीतरी व्यक्ती असावी, इतकी परिचित वाटते. असं काय केलं भगतसिंगांनी? भगतसिंग यांचा जन्म आहे मित्र 28 सप्टेंबर 1907 चा. 28 सप्टेंबर 1907 रोजी भगतसिंग यांचा जन्म कुठे झाला पहा, तर बंगा नावाचं गाव आहे, लायलपूर नावाचा जिल्हा आहे आणि आत्ताचं पाकिस्तान आहे. खर तर आजही काश्मीर पासून तामिळनाडू पर्यंत आणि गुजरात पासून अरुणाचल प्रदेश, संपूर्ण भारतामध्ये अशा एकाही माणसाची मागणी नाहीये की पाक व्याप्त काश्मीर असेल किंवा चीन व्याप्त भारत असेल, हा आपल्या देशामध्ये काय येत नाही, ही मागणीच नाही. त्यात माझा काय फायदा? राष्ट्राच्या फायद्याचा आम्हाला काही घेणं देणं नाही. मात्र याच राष्ट्रासाठी काही राष्ट्रपुरुषांनी सर्वस्वाचं बलिदान दिले, म्हणून आपण स्वतंत्र आहोत, म्हणून आपण आनंदानं इथं थांबू शकतो, इथं जगू शकतो, इथं खेळू शकतो. अदरवाईज आपल्यामध्ये, तुम्हाला माहितीये, जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश आहे की ज्या देशानं शेकडो नाही हजारो वर्षाची गुलामगिरी अनुभवली. सांगा बरं मुलांना, आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन कधी असतो? अगदी बरोबर, 15 ऑगस्ट. एखाद्या देशाला स्वातंत्र्य दिन असावा, हे भाग्याचं का दुर्दैवाचं? खर तर दुर्दैवाची गोष्ट आहे, बरोबर का नाही? की त्या देशाला जर स्वातंत्र्य दिन आहे तर याचा अर्थ तो देश कधीतरी पारतंत्र्यामध्ये होता, कधीतरी गुलामगिरीमध्ये होता. का बरं आपल्याच देशाला जगाच्या पाठीवर पहा, मी फक्त एखाद्या 2-3 देशांचा नाही तर जे सुमारे अधिकृत 292 देश आहेत, त्या सर्व देश, 192 देश आहेत म्हणजे सुमारे 200 देश आहेत, त्या सर्व देशांचा इतिहास वाचून तुम्हाला ठाम सांगतो की जगाच्या पाठीवर आपल्या देशा इतकी गुलामगिरी, आपल्या देशा इतकं पारतंत्र्य आणि आपल्या देशा इतके परकीय आक्रमण कोणत्याच देशावर झालेले नाही. का बरं? की इतर कुठल्या आक्रमकाची लोकसंख्या प्रचंड आहे आणि आपली लोकसंख्या फार कमी आहे. मग 100 लोकांनी आक्रमण केल्यानंतर 5 लोकांना हार मानावी लागते, पराभव पत्करावा लागतो. हा साधा सोपा हिशोब आहे. पण आपल्या देशामध्ये ज्या इंग्रज आले होते, जे इंग्रज मूठभर इंग्रज आले होते आणि आपण करोडोच्या संख्येमध्ये होतो, करोडोच्या संख्येमध्ये असताना सुद्धा आपल्या देशावर त्या मूठभर इंग्रजांनी राज्य केलं. बरं, इंग्रज कधी आले? इंग्रज आले 1608 रोजी. 1608 रोजी इंग्रजांचं आगमन झालं. पण त्यांच्या अगोदर आपल्यावरती गुलामगिरीच होती की कुठे स्वातंत्र्य होतं? कोण होते? मुघल. मुघल साम्राज्याची स्थापना झाली 21 एप्रिल 1526 रोजी बाबरानं स्थापना केली 1526. बर, मग बाबर किंवा मोगल यायच्या अगोदर मग आपला देश स्वतंत्र होता का? अजिबात नाही, तरी स्वतंत्र नव्हता. मोगल यायच्या अगोदर सुद्धा आपण पारतंत्र्यामध्ये होतो. जे पारतंत्र्य होतं त्याला सुलतानशाही म्हणतात. इसवी सन 1206 रोजी सुलतानशाही सुरू झालेली आहे आणि 1206 सालापासून तर 15 ऑगस्ट 1947 सालापर्यंत आपण पारतंत्र्यामध्ये होतो. पण हे नुसतं पारतंत्र्य नाही, याच्या अगोदर बघा, याच्या अगोदर सुद्धा भारतावर इतकी आक्रमणं झालेली आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये सायरस आक्रमण आहे. तो इराणचा राजा, त्यानं भारतावर आक्रमण केलं. त्याच्यानंतर त्याचा नातू इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये दारियुस आक्रमण.
त्यानंतर इसवी सन पूर्व 326 मध्ये कुठला तो ग्रीक राजा आहे अलेक्झांडर, त्या अलेक्झांडरचं भारतावर आक्रमण आहे. इतकी आक्रमण की 300 पेक्षा जास्त परकीय आक्रमण झालेला आणि शेकडो नाही तर हजारो वर्ष गुलामगिरीमध्ये असणारा जगाच्या पाठीवर भारत आहे. आपल्याच देशाचा इतिहास असा का, हे जर शोधायला गेलं तर 2 महत्वाचे कारण सापडतात. पहिलं महत्वाचं कारण आहे की आपल्या देशामध्ये राष्ट्रभाव, राष्ट्रप्रेम हे नव्हतं, नाही आणि कधीच नसणार, असं इंग्रजांनी 1919 साली मॉन्टफट नावाचा अहवाल लिहिलाय. त्या अहवालामध्ये त्यांनी लिहून ठेवलंय की भारतीयांच्या मनामध्ये भारताबद्दल कधीच राष्ट्रप्रेम नव्हतं, नसणार, पुढेही कधीच नसणार, असं त्यांनी लिहून ठेवलंय. आणि राष्ट्रप्रेमाच्या अभावापायी आपण स्वतःच्या छोट्याशा फायद्यासाठी आपण शत्रूला मिळतो, म्हणजे आपल्या राष्ट्राशी गद्दारी करतो आणि म्हणून आपण पराभूत होतो आणि म्हणून आपण पारतंत्र्यामध्ये जातो. पहिलं महत्वाचं कारण. दुसरं महत्वाचं कारण सांगितलेलं आहे की भारतीय लोक फक्त पैसा कमवण्याचं शिक्षण पहिल्यापासून घेतात, त्याला कारकुनी शिक्षण म्हणतात, जगण्याचं शिक्षण नाही. कारकून, मग कलेक्टर सुद्धा कारकूनच आहे, आणि साधा क्लास 3च्या पोस्टवर, 4च्या पोस्टवर तोही कारकून आहे. आपल्याला फक्त पैसे मिळेल या प्रकारचं शिक्षण पाहिजे असतं. आपला राष्ट्र, आपला समाज सुदृढ कसा होईल, विकसित कसा होईल, याचं शिक्षण आपल्याला नकोच असतं. आणि त्याच्यामुळं पहा, आपल्या देशासाठी एका इतिहासकारांना सांगितलेलं आहे, पहा, इतिहास तब तक दोहराता है जब तक हम उसे सीखते नहीं है. नभी सूर्य धावे तरी पद्म हासे, नभी सूर्य धावे तरी पद्म हासे, इतिहास चित्ती तरीच राष्ट्र विकसे, जयांना जगी राष्ट्र करणे महान, इतिहास व्हावी तयांशी तहान, इतिहास व्हावी तयांशी तहान. आणि म्हणूनच हा इतिहास शिकावा, इतिहास समजावा, अंतःकरणामध्ये रुजावा, राष्ट्रप्रेम आपल्या अंतःकरणामध्ये वाढावं, जन्म घ्यावं आणि हे राष्ट्र विकसित व्हावं, या राष्ट्रातला प्रत्येक जण आनंदी व्हावा, प्रत्येक जण सुखी व्हावा, याच अपेक्षेने हे स्वप्न घेऊन हे सुंदररित्या या लहान लहान मुलांच्या अंतःकरणामध्ये संस्कार रुजवण्याचा हा सुंदरसा कार्यक्रम. मुलांना एकदा या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी धडपडणाऱ्या सर्वांसाठी एकदा कडाडून टाळ्या व्हायला पाहिजे. 28 सप्टेंबर 1907 रोजी बंगा या गावामध्ये एका मुलाचा जन्म झाला. परिस्थिती कशी होती पहा. खरं तर जे महान झाले ना, जे मोठे झाले इतिहासामध्ये, आपण ज्यांचे नाव महान म्हणून, मोठे म्हणून घेतो, त्यांची परिस्थिती खरं तर वाईटच होती. अनेक राष्ट्रपती झाले. इथं उपस्थित असणाऱ्या अनेक मुलांना त्या राष्ट्रपतींची नावं सगळ्यांची माहिती नसेल, पण डॉक्टर APJ अब्दुल कलाम सगळ्यांना माहिती असते. का बरं? कारण तुमच्या वयामध्ये ते पेपर टाकत होते, तुमच्या वयामध्ये परिस्थितीशी संघर्ष करत ते पेपर टाकत होते, त्या जोरावर शिक्षण घेत होते. डेहराडूनला इंटरव्ह्यूला बोलावलं होतं, पायलटच्या इंटरव्ह्यूला, परंतु जायला पैसेच नव्हते. चेन्नईवरून पैसेच नव्हते. बहिणीचे दागिने जे आहेत ते बहिणीचे दागिने गहाण टाकले आणि ते जायचंच फक्त तिकीट निघालं, यायचं तिकीट मागायला. म्हणजे काय नाही, माझं सिलेक्शन होणार आहे आणि सिलेक्शन झालं, मला पगार झाला की मग मी रिटर्न येईन. 10 जणांना बोलावलेलं होतं आणि एकच जागा होती. दुर्दैवाची गोष्ट, यांचं सिलेक्शनच झालं नाही. एखाद्या परीक्षेमध्ये, एखाद्या निकालामध्ये, एखाद्या प्रसंगामध्ये, एखाद्या कामामध्ये आपल्याला अपयश आलं की आपण लगेच खचून जातो. आता 10वी 12वीच्या बातम्या तुम्ही पाहताय, मार्क्स कमी मिळाले म्हणून आत्महत्या केली, मार्क्स कमी मिळाले म्हणून असं झालं, नापास झाला म्हणून असं झालं. परीक्षा म्हणजे काय विषय का? हे संस्कार अंतःकरणामध्ये रुजवले पाहिजे. परीक्षेमध्ये सर्वोत्तम गुण आले पाहिजे, सर्वोत्तम निकाल लागला पाहिजे, यासाठी प्रयत्न करायचा. परंतु प्रयत्न करूनही मार्क्स कमी आले. मार्क्स म्हणजे जीवन नाही, मार्क्स म्हणजे शिक्षण नाही, मार्क्स म्हणजे करिअर नाही. असे अनेक लोक आहेत की काठावर पास झालेले, मात्र त्यांनी महान काम केलेलं. APJ अब्दुल कलाम यांनी सुद्धा या वाईट परिस्थितीच्या विरोधात संघर्ष करून महान व्यक्तिमत्व घडवलं, म्हणून ते आपल्या स्मरणामध्ये आहे. भगतसिंग यांचं कुटुंबाने, यांचं बालपण, यांचा जन्म सुद्धा अशाच वाईट परिस्थितीमध्ये. काय वाईट परिस्थिती होती तर
त्यांचा जन्म झाला त्याच्या अगोदर राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभागी झाले, म्हणून त्यांचे वडील किशन सिंग तुरुंगामध्ये होते, त्यांचे चुलते अजित सिंग तुरुंगामध्ये होते. त्यांच्या कुटुंबातल्या अगोदर ओळख करून तुम्हाला देतो की विद्यावती कौर हे भगतसिंग यांच्या आईचं नाव आहे, जया कौर हे त्यांच्या आजीचं नाव आहे. बरं तुम्ही आजी का सांगताय? सांगतो, लग्नाच्या मॅटर मध्ये आजी आजोबा फार महत्वाची भूमिका निभावत असतात. आजी आजोबांनी कोणाला तरी शब्द दिलेला असतो आणि मग अशा सगळ्या सोयरिकी होत असतात, म्हणून जया कौर त्यांच्या आजीचं नाव लक्षात राहू द्या. आजोबांचं नाव सुद्धा लक्षात ठेवायचं, अर्जुन सिंग. अर्जुन सिंग. दोन चुलते आहेत, एका चुलत्याचं नाव मी सांगितलं अजित सिंग, दुसऱ्या चुलत्या आहेत स्वर्ण सिंग. सगळेजण तुरुंगवासात, सगळेजण तुरुंगवासात. कशासाठी? राष्ट्रासाठी, देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी. अन्यायाविरोधात लढले, इंग्रजांच्या विरोधात लढले म्हणून तुरुंगामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये भगतसिंग यांचा जन्म झालाय. ज्या दिवशी जन्म झाला 28 सप्टेंबर 1907 ला, त्या दिवशी यांचे वडील किशन सिंग आणि चुलते अजित सिंग दोघांची तुरुंगातून सुटका झाली. दोघांची तुरुंगातून सुटका झाली. किती भाग्याचा दिवस आहे, किती आनंदाचा दिवस आहे, किती नशिबाचा दिवस आहे. आपण नशीबवान म्हणतो, तिकडे भागोवाला असं म्हणतात, भागोवाला, नशीबवाला. आणि म्हणून नशीबवान या अर्थाचं नाव ठेवलं भगतसिंग यांचं. भगत असं नाव ठेवलं. भगत किशन सिंग असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आपण भगतसिंह किंवा भगतसिंग असं म्हणत असतो. झाला जन्म झाला. तुमच्या आमच्यासारखं बालपण सुरू झालेलं आहे, तुमच्या आमच्यासारखं शिक्षण सुरू झालं. फक्त त्यावेळेस एक बदल होता, ते म्हणजे आपला देश गुलामगिरीमध्ये होता, आपला देश पारतंत्र्यामध्ये होता. आणि म्हणून पाहिजे तसं जगता येत नव्हतं, पाहिजे तसं शिक्षण घेता येत नव्हतं. आणि हा सगळा प्रवास चालू होता. आणि वयाचे 12 वर्षाची असतानाची ती घटना घडली. 12 वर्ष. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आयुष्याला कलाटणी देणारे प्रसंग घडत असतात. त्या प्रसंगातून आपण सकारात्मक घ्यायचं आणि सकारात्मक घेऊन आयुष्याला योग्य दिशा देऊन आपलं आयुष्य घडवायचं असतं. आपल्या आयुष्यातून आपल्या समाजाचं, आपल्या राष्ट्राचं आयुष्य घडवायचं असतं. फक्त आपलं आयुष्य घडवणं यासाठी मानव देह आपल्याला दिलेला नाही. नाही पहा, 12 वर्षाची असतानाची घटना, ती घटना मला सारांश रूपाने सांगायची, परंतु त्याची थोडीशी पार्श्वभूमी म्हणून तुम्हाला सांगतो. आतापर्यंत मुलांना किती महायुद्ध झालेत? महायुद्ध किती झालेले सांगा? अगदी बरोबर उत्तर मोठ्याने सांगायचं आहे. फक्त आपल्या शिक्षण पद्धतीतला महाराज एक मोठा फॉल्ट आहे, एक मोठा फॉल्ट आहे. वर्गात जो शांत बसतो ना, तो हुशार मानला जातो. आणि वर्गात जो विचारतो ना, वर्गात जो बोलतो ना, त्याला टुकार मानलं जातं. आणि म्हणून आपल्याकडे कळत न कळत शिक्षण दिलं जातं, बोलायचंच नाही. अन्यायाच्या विरोधात तर नाहीच नाही, पण चांगल्याच्या बाजूने सुद्धा बोलायची आपल्या शिक्षणानं धमक दिली नाही. आणि ही धमक निर्माण व्हावी यासाठी असे संस्कार सोहळे काळाची गरज आहे. भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, असे राष्ट्रपुरुष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे संघर्षातून विश्व निर्माण करणारे राष्ट्रपुरुष निर्माण व्हावे, यासाठी या राष्ट्रपुरुषांचं चरित्र यांच्या अंतःकरणामध्ये रुजवणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वयाच्या असतानाच तर त्यांना रामायण महाभारताच्या कथा, शूरवीरांच्या कथा त्यांच्या अंतःकरणामध्ये रुजवल्या. तेव्हा त्यांना वाटायला लागले की मी सुद्धा शूरवीरांसारखं लढलं पाहिजे, मी सुद्धा पराक्रम गाजवला पाहिजे. पण मला सांगा, या सगळ्या मुलांनी जर टीव्हीवर, मोबाईलवर कार्टूनच पाहिलं तर यांना काय होण्याचं स्वप्न पडणार आहे? जे पाहतो आपण तेच स्वप्न आपण पाहतोय ना. जे आपल्या अवतीभोवती, मम्मी बी मोबाईल मध्ये, पप्पा बी मोबाईल मध्ये, आजी बी मोबाईल मध्ये, आजोबा बी मोबाईल मध्ये, सगळेच मोबाईल मध्ये. मग या मुलांचं स्वप्न काय असणार आहे? साहजिकच आहे, मला बी एक मोबाईल असता तर मीही यांच्यासारखाच रमून गेलो असतो. तर या मुलांना इतकं सुंदर वातावरण आणि इतकी सुंदर संधी दिली. खरं तर अशा संधी मिळाल्या म्हणूनच हे राष्ट्रपुरुष घडलेले. पहा घटना काय झाली. 1914 ते 1918 4 वर्षाचं पहिलं महायुद्ध झालं. या काळामध्ये आपल्या भारतावर इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजही या पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी होते. आणि पहिलं महायुद्ध चालू आहे म्हणून भारतात काही मूलभूत अधिकार
हिरावून घेतले होते. आता नाही का पेट्रोल डिझेल गॅस शॉर्टेज आलं म्हणले, पण आपण फार तक्रार केली नाही. का तक्रार केली नाही? तिकडे युद्ध चालू आहे म्हणे. खर तर गमतीचा भाग आहे, 150 कोटी लोक आहेत आपल्या देशाचे. 150 कोटी लोकसंख्या आहे, 32,87,263 चौरस किलोमीटर एवढा क्षेत्रफळ असणारा देश आहे. आपण त्या युद्धामध्ये नाहीये. युद्ध इराण अमेरिकेमध्ये आहे. नुसतं तिकडे एक ठिणगी पडली, आपल्या देशामध्ये गॅस संपला, पेट्रोल संपला, डिझेल. 150 कोटी करतेत काय? 150 कोटी लोकांची निर्मिती काय? जपान ओरडला का पेट्रोल संपलं डिझेल संपलं? जपान ओरडला का? जपान ओरडलं नाही. चीन ओरडलं का? चीन ओरडलं नाही. आपण 150 कोटी करतो काय? आपण शिकलोच नाही. आपण निर्माणासाठी काही करतच नाही. आणि ते निर्माणासाठी करण्यासाठी अगोदर ज्यांनी हा महान इतिहास घडवलाय त्यांचं चरित्र शिकणं काळाची गरज आहे. पहिलं महायुद्ध झालं. या पहिल्या महायुद्धामध्ये काही मूलभूत अधिकार आपले हिरावून घेतले होते. पहिलं महायुद्ध 18ला संपलं. पहिलं महायुद्ध संपल्यानंतर भारतीय लोक, विशेषतः त्यावेळेस जहालयुग सुरू होतं. लोकमान्य टिळकांचा, लाला लजपतराय यांचा प्रभाव जो आहे हिंदुस्थानभर होता आणि त्यामुळं होम रूल लीग चळवळीने जोर धरला होता आणि स्वातंत्र्याची मागणी केली जात होती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. 1904 साली कर्नाटक मधील बेळगाव या ठिकाणी पहिल्यांदा सिंहगर्जना झाली आणि संपूर्ण हिंदुस्थानमध्ये स्वराज्याची मागणी सुरू झाली. आता करायचं काय, करायचं काय, करायचं काय, हे आंदोलन सुरू झाले. हे कुठं तर दडपून टाकले पाहिजे. यासाठी सिडनी रौलेट नावाच्या एका अधिकाऱ्याखाली, एका अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली. तिला रौलेट समिती असं म्हणतात. आणि या रौलेट समितीनं शिफारस केल्याप्रमाणे मार्च 1919 मध्ये कायदा झाला. त्याला आपण रौलेट कायदा म्हणतो. रौलेट कायदा परवा ऐकलाय का? किंवा काळा कायदा. 5वीला पण आहे आणि 8वीला पण आहे. 5वीला पण एक काळा कायदा का? तर अतिशय दडपशाही करणारा तो कायदा होता, म्हणून त्याला काळा कायदा असं म्हटलं गेलं. महात्मा गांधीजींनी हा कायदा रद्द व्हावा अशी मागणी केली. त्यावेळेस महात्मा गांधीजींचं फार मोठं प्रश्न नव्हतं, लोकमान्य टिळकांचं मोठं प्रश्न होतं. तर टिळकांनी या कायद्याला फार मोठा विरोध केला होता. त्याच वेळेस देखावा म्हणून इंग्रजांनी 1919 मध्ये मॉन्टेगो चेम्सफोर्ड नावाचा कायदा केला होता. त्याला सुधारणा कायदा नाव दिलं. नाव सुधारणा होतं, मात्र दडपशाहीच होती, बाकी काहीच नव्हतं. जे आंदोलनासाठी धडपड करतायत, स्वातंत्र्यासाठी धडपड करतायत, त्यांची आंदोलन दडपून टाकायचे असा हेतू होता. सरते शेवटी महात्मा गांधीजींनी आवाहन केल्याप्रमाणे 6 एप्रिल 1919 रोजी रौलेट कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू झालं. महात्मा गांधीजींचं आयुष्यातलं पहिलं राष्ट्रीय आंदोलन, राष्ट्रीय सभा म्हणजे काँग्रेसचं पहिलं राष्ट्रीय देशव्यापी आंदोलन 6 एप्रिल 1919 ला सुरू झालं. आणि त्या आंदोलनाने एवढा जोर धरला की अगदी संपूर्ण हिंदुस्थानभर ते आंदोलन पसरलं आणि पंजाब मध्ये तर फार मोठा वणवा पेटला. पंजाब मधील अमृतसर शहर, आणि या अमृतसर शहरामध्ये इतकं आंदोलन पेटलं की शेवटी त्या अमृतसर शहरावर नियंत्रण आणण्यासाठी 12 एप्रिल 1919 रोजी जनरल डायर नावाचा एक लष्करी अधिकारी बोलवावा लागला. कुणी बोलावला? तर पंजाबचा त्यावेळेसचा वरिष्ठ अधिकारी होता स्कॉट नावाचा आणि त्यानं बोलवलेला आहे. जनरल ओडवायर हा गव्हर्नर होता. त्यानं बोलवलाय जनरल डायरला, लष्करी अधिकारी, 12 एप्रिल 1919 ला. आणि दुसऱ्या दिवशी दिनांक 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर शहरामध्ये जालियनवाला बागेमध्ये 10 ते 15 हजार लोक 4-5च्या सुमारास जमले होते. खरं तर एवढ्या मोठ्या संख्येने जमण्याचं कारण असं आहे की वैशाख पौर्णिमा त्यावेळेस पंजाबमध्ये फार मोठा सण असतो. बाहेर गेलेले सगळे लोक त्या सणाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि त्या सणाच्या निमित्ताने एकत्र आलेले लोक या रौलेट कायद्याचा विरोध करत होते आणि त्या विरोधासाठी 10 ते 15 हजार लोक जमले होते. आणि आजही तुम्ही जर तिथं गेले, ती जालियनवाला बाग तशीच आहे की सगळीकडून बंदिस्त आहे आणि एकच अरुंद वाट त्यामध्ये आत जाण्यासाठी आहे. जनरल डायरला ही माहिती कळली. जनरल डायरने अगोदरच कर्फ्यू लागू केला होता, मात्र सर्वसामान्य लोकांपर्यंत ती बातमी जाऊ दिली नव्हती. तो लष्करी अधिकारीच होता, त्याला गोळ्या घालायचं, माणसं मारायचं याचं काहीच वाटत नव्हतं. आणि मग तो अगदी मोठी मशीन गन, तुम्ही जर कधी नगरला गेले, नगरमध्ये सोलापूर रोडवर म्हणजे नगर पासून 5 किलोमीटर अंतरावर टँक म्युझियम नावाचे एक रणगाड्याचं, जुन्या रणगाड्यांचं प्रदर्शन तिथं आहे. आणि त्यामध्ये एक
मॉन्स्टर नावाची गाडी. मॉन्स्टर म्हणजे राक्षस. तर हा जनरल डायर मशीन गन फिट करून, एक मोठी मशीन गन फिट करून ती मोठी गाडी घेऊन आला होता. मात्र काय झालं, त्या गार्डन मध्ये शिरण्यासाठी रस्ता अरुंद असल्या कारणानं त्याला त्या गार्डन मध्ये आतमध्ये ती गाडी नेता आली नाही आणि त्याच्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला. मात्र त्याच्या बरोबर जे सैनिक होते त्यांनी चारही बाजूनी ती गार्डन घेरली आणि जनरल डायरनं गोळीबाराचा कसली अधिसूचना, कसली पूर्व सूचना, सावधगिरीची सूचना दिलेली नसताना त्यानं गोळीबाराचा आदेश दिला. खरं तर तो इतिहास अतिशय जवळून वाचलाय, अनुभवलाय मी. जनरल डायर आणि त्याच्या बरोबरचे 2 इंग्रज सोडता महाराज इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना दुःखाने वाईट गोष्ट अशी सांगावीशी वाटते की सगळे गोळ्या झाडणारे भारतीय होते. का बरं आपण आपले मेंदू आणि मन आपण दुसऱ्याच्या पायाखाली किंवा गहाण ठेवतोय? अहो, तो डायर गोळी मारा म्हणतोय, आदेश देतोय, पण आपल्याच माणसांवर. आणि का आदेश देतोय? तर ती स्वातंत्र्यासाठी लढतायत म्हणून. आणि चारही बाजूनी अंधाधुंद गोळीबार झालाय. अंधाधुंद शेकडो हजारो लोक एका क्षणामध्ये मारले गेले. तिथं मध्यभागी एक विहीर होती, आजही आहे. काही लोक जीव वाचवण्यासाठी त्या विहिरीत उडी मारली, तर विहिरीत उडी मारली इतक्या लोकांनी वरून उड्या मारल्या की दबून चेंगरून कुदमरून आत शेकडो लोकांचा मृत्यू झाला. अशा रीतीनं जालियनवाला बाग हत्याकांड नावाची घटना दिनांक 13 एप्रिल 1919 रोजी घडली. संपूर्ण पंजाब मध्ये, विशेषतः अमृतसर आणि त्याच्या भोवतालच्या सगळ्या गावांमध्ये बातमी पसरली. लोकांमध्ये जास्त प्रसार होऊ नये म्हणून इंग्रजांनी काय केलं, सगळ्या लाईट, सगळ्या सुविधा बंद करून टाकल्या की कुणी तिकडे येऊ नये. कारण हे प्रेतांचा खच पडला होता. प्रेतांचा नुसता खच पडलेला होता. 12 वर्षाच्या भगत सिंगांना ही बातमी कळली आणि धावत 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 ते जालियनवालाच्या बागेमध्ये आले. रक्तांनी माखलेली सगळी माती आणि प्रेत पाहिले. तिथे एक बाटली त्यांनी पाहिली. त्या बाटलीमध्ये रक्तांनी भरलेली ती माती त्यांनी भरली आणि शपथ घेतली की राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहील. खरं तर त्यांनी असं ठरवलं त्या दिवशी की स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं. 12 वर्ष म्हणजे मुलांना 6वीचं वर्ष. आता 6वीच्या मुलाला सहज आपले आई वडील म्हणतात किंवा सहज आपण सगळेच म्हणायला लागले, त्याला काय कळतंय? लहान आहे. 12 वर्षाच्या मुलांना देशाच्या स्वातंत्र्याची शपथ घ्यावी आणि संघर्ष करावा कळत नाही कसं? 8 वर्षाच्या शंभू राजांना पुरंदरच्या तहामध्ये जामीन म्हणून ठेवला. 8 वर्षाचा म्हणजे तिथं तर फक्त दुसरीचं वय. जबाबदारी कशी नाही? जेव्हा या मुलांना योग्य वातावरण दिलं जाईल, योग्य प्रकारचे संस्कार त्यांच्यावरती होतील आणि ते ज्या कुटुंबामध्ये, ज्या समूहामध्ये राहतात तिथं जर योग्य प्रकारचे संस्कारानं जगणारी माणसं असतील, म्हणजे काय, मी वाईट वागतोय, काय बी करायचं, मी कसंही व्यसन करतोय आणि या मुलांना मात्र चांगले उपदेश करायचे, तर तसं चालत नसते. हे कोणाचं ऐकत नाही. हे जास्त हुशार आहे आपल्यापेक्षा. म्हणून यांच्या पुढचे लोक आदर्श जगले पाहिजे. यांच्या घरामध्ये आजी, आजोबा, पंजोबा, चुलते, चुलती, जे कोणी आई वडील, मोठे भाऊ, मोठी बहीण, हे जर सुंदर जीवन जगत असतील, व्यसनमुक्त जीवन जगत असतील, तर यांना शिकवायची गरजच नाही. ज्या गावामध्ये व्यसन नाहीत ना, त्या गावामध्ये बाकी काही फार चांगलं शिकवायची गरज नाही. जिथं व्यसन मुक्त आहे, जिथं तण नाही ना, तिथं पीक आपोआप येतं. काय गरज पडत नाही. भगत सिंगांनी शपथ घेतली राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढायची. महात्मा गांधीजींचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता आणि त्याच वेळेस महात्मा गांधीजींनी एक आंदोलन सुरू केलं. 1 ऑगस्ट 1920 रोजी आंदोलन होतं, असहकार आंदोलन. दुर्दैवानं म्हणा किंवा ती घटना, 1 ऑगस्ट 1920 रोजीच लोकमान्य टिळकांचं निधन झालं, मृत्यू झाला. आणि तोच दिवस 1 ऑगस्टचा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा. हा दिवस फार महत्वाचा आहे. असहकार आंदोलन सुरू झालं. हे आंदोलन इतक्या ताकदीनं पेटलं की या आंदोलनामध्ये स्वदेशीची चळवळ घराघरात पोहोचली. लाखो चरखे घराघरात पोहोचले आणि इंग्रजांचे 70% उद्योगधंदे बंद पडले. 1 वर्षात स्वातंत्र्य, असा नारा, अशी घोषणा होती असहकार चळवळीची.
आणि असं वाटत होतं की आता स्वातंत्र्य मिळेल, स्वातंत्र्य मिळेल अशी परिस्थिती होती. आणि नेमकं दिनांक 4 फेब्रुवारी 1922 रोजी चौरी चौरा नावाची घटना घडली. उत्तर प्रदेशमध्ये चौरी चौरा नावाचं गाव आहे. जे 8वीला 5वीला इतिहास वाचला असेल त्यांनी ऐकलं असेल. काय होतं की असहकार आंदोलन चालू होतं. त्या आंदोलनामध्ये तुमच्या आमच्यासारखे शेतकरी, तरुण हे सगळे सहभागी झालेले होते. आणि शांततेने गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाने आंदोलन चालू असताना तिथल्या पोलिसांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. कारण त्यांना माहिती होतं ज्या जनरल डायरने हजारो माणसं मारले त्याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं, ब्रिटिश सरकारनं ब्रिटिश साम्राज्याचा त्राता म्हणून उपाधी दिली. ब्रिटिश साम्राज्याचा त्राता म्हणून त्याला उपाधीच दिली नाही, तर भारतातल्या आणि इंग्लंड मधल्या इंग्रजांनी त्याला $40,000 बक्षीस दिलं. काय दुर्दैवाची गोष्ट आहे बघा, काय दुर्दैवाची गुलामगिरी कशी असते, गुलामगिरी कशी असते आणि स्वातंत्र्य कसं असतं हे समजून घेतलं पाहिजे. तरच आपण गुलामगिरीच्या विरोधात लढणाऱ्यांचा आदर करू, त्यांचं चरित्र शिकू. दिनांक 4 फेब्रुवारी 1922 रोजी त्या चौरी चौरा गावातल्या आंदोलनावरती अंधाधुंद गोळीबार केला. अनेक शेतकरी, अनेक तरुणांचा मृत्यू झाला. संतप्त तरुण शेतकरी रागावलेले आहेत, राग अनावर झालाय आणि त्यांनी त्या पोलिसांवरती हल्ला केलाय. अरे मुठभर पोलिस होते, पळून गेले. ते पोलीस स्टेशन मध्ये जाऊन लपून बसले. माझा भाऊ, माझी बहीण, माझा मुलगा काही चूक नसताना मृत्युमुखी पडलाय. अशा संतप्त झालेल्या लोकांनी काय केले, त्या पोलीस स्टेशनला बाहेरून आग लावली. आणि त्या पोलीस स्टेशनला आग लागल्यानं आतमध्ये असणारे 21 पोलीस आणि एक अधिकारी असे 22 पोलीस जळून मृत्युमुखी पडले. बरं काय फरक पडतो, 22 गेले मग, तिकडे 1000 मारले होते, बरोबर आहे की नाही. परंतु ज्याचं त्याचं तत्व वेगळं वेगळं. महात्मा गांधीजींना ही बातमी कळली. अरे रे म्हणल्या हिंसा नको. आणि महात्मा गांधीजींनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी, 4 फेब्रुवारी घटना घडली आणि 8 दिवसानं म्हणजे 12 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार आंदोलनच बंद करून टाकलं. हे असं झालं जणू तुम्ही शिवनापाणी खेळता का नाही, म्हणजे पकडापकडी. आता तर खेळ बंद झाले, आता मोबाईलचे खेळ आले. मोबाईल मध्येच लुडो आहे की नाही. पोरी हसल्या म्हणजे लुडो खेळत्यात आणि लुडो खेळू खेळून अशीच लुडो व्हायची वेळ आली. बरोबर, मोबाईलचे खेळ या वयात अजिबात नाही. तुम्हाला सांगतो तर 12 फेब्रुवारी 1922 ला अचानक आंदोलन बंद करण्याचा निर्णय म्हणजे जणू पोलीस 5 किलोमीटर वरून चोराच्या मागे धावत 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 आले. आता पकडणार एवढ्यात वरून फोन आला, जाऊ द्या नका पकडू. आता काय करावं. भारतातला तरुण वर्ग विशेषतः नाराज झाला, जहाल स्वभावाचा, की अरे स्वतंत्र हातात तोंडाशी आलेलं आणि लगेच आंदोलन बंद केलं. तरुण वर्ग नाराज झाला. 1922 ला देशबंधू चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली गया या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं. आणि या अधिवेशनामध्ये फार मोठा वर्ग गांधीजींच्या विरोधात उभा राहिला. त्यांना परिवर्तनवादी असं म्हटलं गेलं. आणि त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली. त्या वेगळ्या भूमिकेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस होते, लाला लजपत राय होते, देशबंधू चित्तरंजन दास होते, मोतीलाल नेहरू होते. आणि त्या सगळ्या राष्ट्रपुरुषांचं, त्या नेत्यांचं मत पटलंय भगतसिंगांना. आणि भगतसिंगांनी गांधीजींची भूमिका सोडली आणि आता वेगळ्या मार्गाने लढलं पाहिजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी ही भूमिका घेतली. आता दुसरा टप्पा काय झालं तुम्हाला सांगतो. 1924 ला पुराव तुम्ही 5वीला असताना 10वीला असताना शिक्षण झाल्यावर काय, शिक्षण झाल्यावर काय करायचं, पुढं काहीतरी करायचं असं ना. शिक्षण झाल्यावर काय वाटेल, चुकलं तर चुकलं, चुकलं मी पुढे काय खाणार आहे तुम्हाला. चुकलं शिक्षण झाल्यावर काय, हा नोकरी म्हणले की नाही, कोणतरी म्हणून नोकरी. पोरांचं तर धाडच पार गेले. 2-4 पोरी तरी हळूहळू बोलत आहेत. नोकरी करणार, व्यवसाय करणार, बरोबर का नाही. अजून लग्न, लग्न करायचे म्हणतो. बरं लग्न तर लग्न करणार आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही हाताने वाटोळ करायची सिस्टीमच आपल्याकडे. 1924 ला असंच झालं. भगतसिंगांच्या आजीचा भगतसिंग एकदम लाडका. घरात 10 जण आहेत. म्हणजे भगतसिंगांना 9 भावंडे आहेत, 7 भाऊ आणि 2 बहिणी, असे टोटल मिळून 10 जण आहेत.
पण भगत एकदम लाडका, पहिल्यापासून चुणचुणीत, पहिल्यापासून इतरांची मन सांभाळणारा. आणि म्हणून आजीनं आग्रह सुरू केलाय की भगतचं लग्न करायचं. लग्न म्हणल्यावर काय मजा. ज्यांची लग्न होत नाही त्यांना तर असं वाटायला लागलंय काय करावं, चंद्रावरून आणावा का गुरु ग्रहावरून आणावा, कुठून कुठून आणावा. लग्न म्हणजे आपल्या भारत देशामध्ये का कुणाच ठाऊक इतकं आकर्षण विशेषतः न झालेल्यांचं. हा ज्यांचं झालंय ना ते जर शांत पडते. म्हणून तर लग्नाचं वर्णनच केलंय, शादी एक लड्डू आहे जो खाए वो भी पछताए न खाए वो भी पछताए. भगत सिंगांनी लग्नाला विरोध केला, मात्र वडिलांनी आणि आजीनं मुलगीच बघून ठेवली, म्हणले उद्या मुलगी बघायला जायची. भगत सिंगांनी एक रात्रीचं चिठ्ठी लिहिली वडिलांसाठी आणि घर सोडून पळून गेले. आत्ताचे पोरं लग्नासाठी पळून जातात. लग्नासाठी भगत सिंग लग्नाचा आग्रह करतात म्हणून पळून गेलेत. आणि कशासाठी तर त्यांनी चिठ्ठीमध्ये वडिलांना लिहिलं होतं, वडिलांच्या नावानं चिठ्ठी होती. आणि वडिलांना त्यांनी सांगितलं की बाबा मी फार महान ध्येय पाहिलेलं आहे, मोठं स्वप्न पाहिलेलं आहे. मला माझ्या राष्ट्राला स्वतंत्र करायचंय आणि या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये मला वीर गती प्राप्त करावी लागणार आहे, मला मरावं लागणार आहे. आणि म्हणून माझी वधू, माझी पत्नी म्हणजे माझा मृत्यू असणार आहे. आणि मला फाशी किंवा जी कुठली शिक्षा या रणसंग्रामात होणार आहे ती माझ्या लग्नाची वरात असणार आहे. तुम्ही माझ्या लग्नासाठी आग्रह धरू नका. आणि मग भगतसिंग कानपूरला आले. कानपूर कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये कानपूर. तिथं गणेश शंकर विद्यार्थी नावाचा एक क्रांतिकारक त्यांना भेटला. त्यानं घेऊन गेले भगत सिंगांना. हे हुशार होते. मग काय करायचं म्हणजे घर सोडून आता घरी जातो का नाही, घरच्यांना चिठ्ठी लिहूया की आहे तू सुखरूप, घरचे सगळे पाहतील. भगत सिंग म्हणले घरच्यांना चिठ्ठी बिट्टी लिहू नका, सांगूच नका, मी बघतो काय करायचं. मग इथं तू काहीतरी करणं गरजेचं आहे. तर भगत सिंग यांना शादीपूर नावाचं कानपूरला एक गाव होतं कानपूरच्या जवळ, तिथं त्यांनी एका शाळेवर पाठवलंय, मुख्याध्यापक म्हणून तिथं काम केलंय. तिथं काम करत असताना भगत सिंगांनी प्रताप नावाच्या एका वृत्तपत्रात लेखन केले. 1924 घटना तुम्हाला सांगतो. ही 24 साली घटना घडली. आणि त्यांनी घर सोडलं, कानपूरला आले. त्याच वर्षी कानपूरमध्ये अजून एक घटना घडली होती. सचिंद्रनाथ सन्याल, रामप्रसाद बिस्मिल अशा सर्व क्रांतिकारकांनी कानपूरमध्ये एक परिषद भरवली मार्च 1924 मध्ये. म्हणजे हे कानपूरला आले त्याच वर्षीची घटना आहे. आणि तिथं त्यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली. संस्थेचा हेतू होता की ब्रिटिश साम्राज्य उलथावून टाकायचं आणि भारतीयांचं साम्राज्य म्हणजे थोडक्यात स्वातंत्र्य आणायचं. हा हेतू होता. 1924 ची संस्था आहे, लक्षात ठेवा. त्याच वेळेस या संस्थेच्या माध्यमातून भगत सिंग यांना कानपूरमध्ये मग त्यांचे सुखदेव नावाचे मित्र, राजगुरू, आपले महाराष्ट्रातले राजगुरू नावाचे मित्र, चंद्रशेखर आझाद, हे सगळे भेटले. आता हे कसे भेटले तर पुढे बाकीची कट सांगत नाही, काकोरी कट, मिरज कट, चिटगाव कट. पण त्यातून तुम्हाला सांगतो की या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या अनेक क्रांतिकारकांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली. पुढे या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेची एक बैठक दिल्लीमध्ये ठरली. आणि त्या दिल्लीतल्या बैठकीमध्ये या संस्थेचं नाव बदला असं भगतसिंग यांनी सुचवलं. 1928 ची घटना आहे ती. आणि मग नाव ठेवलं हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. संस्थेच्या नावात सोशालिस्ट असा शब्द टाकलाय, समाजवादी. पहा, नुसत्या आंधळ डोळ्यावर पट्टी बांधून शस्त्र हातामध्ये घेऊन लढणारे क्रांतिकारक म्हणजे भगतसिंग नाहीयेत. ते अत्यंत अभ्यासू आहेत. म्हणून तर इतक्या कमी वयात त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाची एका शाळेची जबाबदारी आली होती. ते इतके अभ्यासू आहेत की ते वाचक तर आहेत, पण ते लेखक सुद्धा आहेत. त्यांनी खूप लेखन केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की नुसतं स्वातंत्र्य हा हेतू नसावा, तर सामान्यातल्या सामान्यांचा देश, सर्वसामान्य माणूस सुखी व्हावा म्हणून त्यांनी सुचवलं होतं. आणि त्याप्रमाणे हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन अशा संस्थेत बदल झाला. आणि त्या संस्थेचे अध्यक्ष झाले चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद यांचं आझाद नाव नाही बघा. तुमच्या वयाच्या असताना एका आंदोलनात सहभागी झाले. आणि आंदोलनात सहभागी झाल्यानंतर इंग्रजांनी सगळ्यांनाच पकडून नेलं.
तसं यांनाही पकडून नेलं आणि मग कोर्टामध्ये त्याला विचारलंय, का रे बरं तुझं नाव काय? ते म्हणले, माझं नाव आझाद आहे. आझाद म्हणजे काय? स्वातंत्र्य. काय लोक होते बघा, घर दार जमीन जुमला सगळं सोडून राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. ही 1928 ची घटना सांगितली. आणि त्याच वेळेस काय झालं होतं, 1919 पासून स्टोरी सांगतो. 1919 ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नावाचा एक सुधारणा कायदा इंग्रजांनी केला होता. त्यात एक तरतूद अशी होती की दर 10 वर्षांना भारताला सुधारणांचा हप्ता द्यायचा. आपल्याकडे दर इलेक्शनला हप्ते येतात बघा, माईक वरूनच येते, खाली येत असं. तर असं आश्वासन दिलं होतं. आणि मग दर 10 वर्षाला 1919 नंतर 1919 साली भारतात काहीतरी तरतुदी करायच्या, सुधारणा द्यायच्या. याच्यासाठी काय सुधारणा द्यायच्या हे कळायला पाहिजे की नाही. याच्यासाठी डिसेंबर 1927 मध्ये 7 लोकांचं एक आयोग, एक समिती स्थापन झाली. त्याचा अध्यक्ष होता सर जॉन सायमन. सर जॉन सायमन. आणि मग यांची समिती भारतामध्ये आली फेब्रुवारी 1928 ला, 3 फेब्रुवारी 1928 ला. सायमन कमिशन नाव ऐकून येत ना तुम्ही? सायमन कमिशन. बरं, या सायमन कमिशनला हे सगळे भारतीय लोक का विरोध करत होते? सुधारणा द्यायच्या. मला सांगा, मी आता गाडीमध्ये 1 लाख रुपये घेऊन आलेले. शहाजीराजांना बातमी कळली आणि शहाजीराजे सुद्धा लगेच पाठीमागून तुमच्यासाठी अजून 1 लाख रुपये घेऊन आलेले आहेत. आता मला सांगा, 2 लाख रुपये तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. 2 लाख रुपये काहीतरी द्यायचं. पण 2 लाख रुपये तुम्हाला कशाला लागतात हे तुम्हाला मला कळायला पाहिजे का नाही? बरोबर आहे की नाही? कळायला पाहिजे की नाही? नाही उद्या घेता 2 लाखाची चॉकलेट, याचे 2 दात पडले, चॉकलेट खाऊ खाऊ. तर झालं काय की 7 सदस्य सायमन कमिशन मध्ये आले भारतामध्ये. आणि पण भारतीयांना काय पाहिजे याचं तुम्हाला थोडं फार कळायला पाहिजे ना. त्यांना मराठी कळणार, हिंदी कळणार. आणि म्हणून भारतामध्ये या सायमन कमिशनला विरोध केला जात होता. सायमन गो बॅक, सायमन परत जा, अशा घोषणा दिल्या जात होत्या. आणि दिनांक 30 ऑक्टोबर 1928 रोजी, दिनांक 30 ऑक्टोबर 1928 रोजी लाहोर शहरामध्ये रेल्वेनं हे सायमन कमिशन येणार होतं. आणि म्हणून लाला लजपत राय यांनी आदेश काढला की आपण या सायमन कमिशनला लाहोर मध्ये येऊ द्यायचं नाही आणि त्यांच्या विरोधात मोठा मोर्चा काढायचा, सायमन कमिशनला विरोध करायचा. म्हणून हजारोंच्या संख्येनं लाला लजपत राय यांनी या लाहोरच्या रेल्वे स्टेशनवर मोठं आंदोलन सुरू केलं होतं. सायमन गो बॅक, सायमन परत जा, अशा घोषणा दिल्या जात होत्या. आणि लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक त्यामध्ये फार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बरं, त्यावेळेस लाहोरचा मेन अधिकारी, पंजाबचा मेन अधिकारी स्कॉट होता. त्यानं त्याच्या हाताखालचा सॅन्डर्स नावाचा, काही ठिकाणी सॉन्डर्स झाले. आता काय आहे की आपल्याकडं इंग्रजीचं उच्चारण आपल्यापर्यंत येईपर्यंत वाकडं तिकडं होऊन जातं. इंग्रज लोक म्हणते वॉक्ड, आपण म्हणतो वॉकडं. इंग्रज लोक म्हणते टॉक्ड, आपण म्हणतो टॉकडं. फार वाटोळ त्या इंग्रजीचं वाटोळ. आपल्याला इंग्रजांचं नाही वाटोळ करता आलं, पण इंग्रजीने आपलं लय वाटोळ केलं. एकतर इतकी भीती त्या इंग्रजीची, इतकी भीती की विद्यार्थ्यांमध्येच नाही तर महाराज सगळ्यात जास्त इंग्रजीची भीती गुरुजी लोकांमध्ये, शिक्षकांमध्येच. माझ्याकडे आता 23-24 हजार शिक्षक बांधव भगिनी टीईटीच्या निमित्तानं जॉईन आहेत. आणि त्या सगळ्यांनी इंग्रजी भाषेला पर्याय म्हणून हिंदी भाषा निवडलेली. इंग्रजी शिकवणाऱ्या सरांनी, मॅडमनी सुद्धा लय अवघड जाते. आता काय करावं, तुम्ही 10 वर्ष शिकविताय, परिस्थिती बघा या इंग्रजीची. पण तुम्हाला सांगतो पोरं, इंग्रजी इतकी सोपी भाषा जगात कुठंच नाही. म्हणून तर आपण 8 दिवस ट्राय केला तरी इंग्रजी शिकतो. पण मराठी तसं होत नाही, हिंदी तसं होत नाही. आपल्या भाषा फार प्रगल्भ आहेत, फार शब्द संपत्ती आहे आपल्या भारतीय भाषांमध्ये. इंग्रजीमध्ये फार तर फार 16 ते 18 हजार, आपल्याकडे हिंदीमध्ये 80,000 पेक्षा जास्त मूळ शब्द आहे. म्हणून इंग्रजीला आणि इंग्रजांना अजिबात घाबरायचं नाही, पण आपल्याला ते कळलंच नाही. मग सॅन्डर्स आला. सॅन्डर्स यानं एकदा पुकारला की सायमन कमिशन थोड्याच वेळात तिथं येणारे सगळ्यांनी निघून जायचं, नाहीतर कारवाई केली जाईल. घाबरे घोबरे 2-4 बघे जे आले होते नुसते बघायला काय चाललंय, कसं काय होतं गड्या, गायब झाले.
थोड्या वेळाने पुन्हा त्या सँडर्सला पुकारलं, सायमन कमिशन येत आहे, आम्ही तुमच्यावर लाठी चार्ज करणार, तुम्ही निघून जायचं. अजून काही लोक निघून गेले. मात्र लाला लजपत राय निश्चिम कार्यकर्ते आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक मदतीचे राहिले. आणि मग सँडर्सने लाठीचार्जचा आदेश दिला. आदेश आलाय आणि विशेषतः लाला लजपत राय यांच्यावरती लाठी हल्ला झाला. लाला लजपत राय त्यामध्ये प्रचंड जखमी झाले. त्यांच्यावरती त्यांच्या डोक्याला प्रचंड मार लागलेला आहे. खूप रक्तस्राव झालेला आहे. त्यांना दवाखान्यामध्ये न्यावं लागलं. मात्र त्याच रात्री लाला लजपत राय यांनी सभा भरवली आणि त्या सभेमध्ये सांगितलं की माझ्या डोक्यावर, माझ्या अंगावर झालेला एक एक लाठी हल्ला म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर ठोकलेला एक एक खेळ असेल. आणि दिनांक 17 नोव्हेंबर 30 ऑक्टोबरला ही घटना झाली आणि दिनांक 17 नोव्हेंबर 1928 रोजी लाहोर शहरामध्ये लाला लजपत राय यांचा या जखमी अवस्थेमध्ये मृत्यू झाला. लाला लजपत राय यांचा मृत्यू झालाय 17 नोव्हेंबरला. आजही उत्तर भारतामध्ये विशेषतः पंजाब भागामध्ये 17 नोव्हेंबर हा हुतात्मा दिन म्हणून साजरा करतात किंवा मानतात. हुतात्मा दिन संपूर्ण भारताचा विचार केला तर 30 जानेवारी रोजी हुतात्मा दिन असतो. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींचा मृत्यू झाला म्हणून त्यांची स्मृती म्हणून. तुम्ही सोलापूरला गेलात तर 12 जानेवारी हा दिवस सोलापूरमध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. 12 जानेवारी 1931 रोजी सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनसेठी या 4 क्रांतिकारकांना इंग्रजांनी फाशी दिली होती. तेव्हापासून सोलापूरला हुतात्म्यांचा जिल्हा म्हणतात आणि सोलापूरमध्ये 12 जानेवारी हा हुतात्मा दिन म्हणून साजरा करतात. 17 नोव्हेंबरला लाला लजपत राय यांच्या अंत्यविधीमध्ये सर्व हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक सहभागी झाले आणि त्यांनी त्याच रात्री बैठक ठेवली आणि या घटनेचा बदला घ्यायचा ठरवला. आणि तारीख सुद्धा 30 ठरवली. कोणती? 17 एक महिन्यानंतर 17 डिसेंबर 1928. 17 डिसेंबर 1928 काय करायचं ठरवलं? स्कॉटला मारायचं ठरवलं. स्कॉट म्हणजे मेन बॉस होता त्यावेळेस. लाठी चार्ज केलाय सँडर्सनं. मारायचंय, बॉस मारायचा, बुड मारायचंय, फांद्या नाही छाटायचं. झालं. एक यांच्यातलाच एक क्रांतिकारक होता. जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करामध्ये बहिर्जी नाईक, तसा यांचा एक क्रांतिकारक होता. आणि त्या क्रांतिकारकाला गोपाल सिंगला स्पॉटवर वॉच ठेवायला सांगितलं. नेमकं काय झालं? सगळे इंग्रज पांढरे प्यार, सगळे गोरे. त्यांना ऊन लागायचं म्हणून त्या टोप्या घालायचे आणि गॉगल लावायचे आणि त्याच्यामुळे सगळे सारखेच वाटायचे. पहिल्याच दिवशी काय झालं? या क्रांतिकारकाचं वॉच ठेवायला गेला स्कॉटवर आणि त्याने सँडर्स पाहिला. याला वाटलं हाच मेन बॉस, हा स्कॉट आहे. आणि दररोज त्यानं बरोबर त्या सँडरचं येतो बाहेर, कधी जातो, कधी त्याच्या बरोबर कोण असतं, ही सगळी माहिती क्रांतिकारकांना पुरवली. आणि तो दिवस ठरला. लाहोर पोलीस स्टेशनच्या समोर जो चौक होता त्या चौकामध्ये मुख्य जबाबदारी ठरली भगतसिंग आणि राजगुरू यांच्याकडे. भगतसिंग आणि राजगुरू निशाणेबाजीमध्ये एकदम अव्वल होते आणि त्याच्यामुळे राजगुरू आणि भगतसिंग यांच्याकडे जबाबदारी. दुसऱ्या बाजूला सुखदेव होते. पाठीमाग चंद्रशेखर आझाद यांचे नेते पण बाजूला होते. आणि हे कशावर आले होते माहितीये? सायकलवर. बाजूला कंपाऊंडच्या आत सायकली ठेवल्या होत्या आणि एका क्रांतिकारकाला मारायचं होतं बघा. पोलीस स्टेशन मधून ठरल्या वेळेला तो सँडर्स आला. या क्रांतिकारकाला, जो वॉच ठेवणारा क्रांतिकारक, त्याला वाटलं स्कॉटच आहे. त्यानं इशारा केल्या सरशी भगतसिंग राजगुरूंनी एक गोळी झाडली. लांबून गोळी झाडली, बरोबर मध्ये गोळी लागली, तो खाली पडला. पण भगतसिंगांना वाटलं मेलाय का नाही, आपण मारायचं ठरवलंय, वाचला नाही पाहिजे. आपले लोक दिवाळीला फटाकडे वाजवताना पोरं कशी वाजवते, एवढी अगरबत्ती असते, अशी पेटते, अशी न पेटता 4 वेळा पळते. 4 वेळा पेटलाच नाही, कुठं पळतो? इतकी भीती. धाडस काय असावं, साहस काय असावं, काय धाडस असेल त्या यशाची कंकांचं, ज्यानं हत्तीच्या विरोधात हत्तीच्या बरोबर लढण्याचं धाडस केलं. भगतसिंग म्हणले हा मेलाय की नाही? पोलीस स्टेशन आहे समोर. त्या पोलीस स्टेशन मध्ये शेकडो पोलीस आहेत, हत्यार बंद आहेत.
यांच्या गोळीचा आवाज ऐकून काही जण धावले, तरी भगतसिंग पुढे गेले. पिस्तुला जेवढ्या गोळ्या होत्या तेवढ्या गोळ्या त्या सॅन्डर्सला मारल्या, धडा धडा. त्यावेळेसचे पिस्तूल तर आवाज फार करायचे. सगळं पोलीस स्टेशन जागं झालं. हे सगळे धावत धावत पळत आले, त्याला मारलं, आता काम संपलं म्हणून मग पळायला लागले. तेवढ्यात एक दोन पोलिसांनी पाठलाग सुरू केला. तेव्हा चंद्रशेखर आझाद मध्ये आले. त्यांनी एका जणाच्या पायावर गोळी झाडली आणि त्याच्यामुळं यांचा पाठलाग टळला आणि तिथून ते निघले. याला म्हणतात लाहोर कट. लाहोर कट म्हणतात. आणि मग दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली, सॅन्डर्स खलास झाला. जसं आपल्याकडे बघा विनोदानं सांगतात, काय बँकेवर दरोडा पडला. बँकेवर दरोडा पडल्यानंतर दरोडेखोरांनी पैसे मोजलेच नाही, म्हणले बघा दुसऱ्या दिवशी बातमी येईल. दुसऱ्या दिवशी बातमी आली, 5 कोटी रुपये दरोड्यात चोरले गेले. अरे 5 कोटी, अरे 5 कोटी तर वाटत नाही, मोजले 2 कोटी, 3 कोटी गेले कुठं? मॅनेजरने डाकले. बँकेच्या मॅनेजरने, आपल्याकडची मॅनेजिंग सिस्टीम लय डेंजर आहे. तसं यांना दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये कळलं, सॅन्डर्स गेला. सॅन्डर्स गेला. आता त्या गोळीवर त्या सॅन्डर्सचं नाव असेल, त्याला काय करणार? स्कॉट वाचलाय म्हणले. याला म्हणतात लाहोर कट. लाला लजपत राय यांच्या हत्येच्या बदल्याची सगळ्यात महत्वाची जबाबदारी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांनी उचलली आणि सॅन्डर्सला खलास केला. सारा लाहोर शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त केला. कुणी बाहेर गेलं नाही पाहिजे, कुणी आत आलं नाही पाहिजे, हे क्रांतिकारक पकडले गेले पाहिजे. तरी वेषांतर करून भगतसिंग लाहोर मधून बाहेर गेलेच. आता घटना आहे 8 एप्रिल 1929. 8 एप्रिल 1929 काय घटना आहे तर विधिमंडळामध्ये पब्लिक सेफ्टी बिल नावाचा एक कायदा पास होणार होता. नावाच नुसतं होतं सेफ्टी बिल, काहीच नव्हतं. उलट जुलूम करणारा, अन्याय करणारा कायदा पास होणार होता. इंग्रजांना जुलूम करण्याचे अधिकच अधिकार मिळणार होते, म्हणून तो कायदा रद्द व्हावा यासाठी अनेक भारतीय नेते मदत प्रयत्न करत होते. परंतु तरीही इंग्रज त्यांचं ऐकत नव्हते. शेवटी असं ठरलं, विधिमंडळातच बॉम्ब टाकायचा. सोपं विधिमंडळात बॉम्ब टाकायचा. इंग्रजांच्या विधिमंडळामध्ये बॉम्ब टाकायचा. कुणी टाकायचा, कुणी टाकायचा, कुणी टाकायचा? तर 2 व्यक्तींनी पुढाकार घेतला. त्यामध्ये एक आहे भगतसिंग आणि दुसरे बटुकेश्वर दत्त. आता सगळी स्टोरी सांगायला वेळ नाही, पण एक साधी त्यांच्या धाडसाचं, राष्ट्रासाठी किती धाडस हो, राष्ट्रासाठी किती, दुसऱ्यासाठी, राष्ट्रासाठी जगणं मरणं सोपं आहे का? आत्ताची परिस्थिती अशी, दुसऱ्याच्या पायातला काटा काढीत नाही हो. म्हणजे बरा झाला म्हटलं, बरा आनंद वाटतो दुसरा नापास झाला म्हणून. आमच्या शेजारचा गण्या 3 विषय 10वी मध्ये 3 विषय घेऊन नापास झाला, तरी आनंदाने उड्या मारित होता. अरे गण्या नापास झाला, वडिलांनी निबार रेटलाय तुला, आणि तरी का आनंदाने? आमच्या शेजारचा संत्याचे 5 विषय गेले म्हणून आनंद आहे, म्हणून आनंदाने उड्या मारितोय. असली टेंडन्सी आपली आहे बघा. तर हे लोक काय वेडे असतील पहा. मरण घेऊन पळत होते, मरण घेऊन जगत होते, मरण घेऊन लढत होते. आता बॉम्ब बनवीत कशी होते माहितीये? कानपूरला अर्धा कारखाना होता आणि कलकत्त्याला अर्धा कारखाना होता. तर अर्ध मटेरियल कलकत्त्यामध्ये बनवायचं आणि ते सगळं ज्वलनशील पदार्थ घेऊन कानपूरला यायचं, तिथं कंप्लीट बॉम्ब तयार करायचा. आणि मधीच फुटल्यावर का साधा खेळे का काय, कसले धाडस असेल पा. आणि ते धाडस स्वतःसाठी करणं इथपर्यंत ठीक आहे, ते राष्ट्रासाठी करणं हे महान आहे. आणि मग दिनांक 8 एप्रिल 1929 रोजी बटुकेश्वर दत्त, भगतसिंग हे दोघं जण विधिमंडळामध्ये, भारतीय नेते आतमध्ये होते, मोकळी जागा पाहिली, इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि मोकळ्या जागेत बॉम्ब टाकला. मारायचं नव्हतं, फक्त एवढा मोठा आवाज करायचा होता की या कायद्याच्या विरोधात इंग्रजांच्या कांठळ्या बसल्या पाहिजे आणि त्यांनी हा कायदा रद्द केला पाहिजे. आणि हे पळून गेले नाही. आता काही धाडस असेल, पळून गेले नाही, त्यांना पकडले गेले, ते तिथंच थांबले. त्यांच्या हातातला पिस्तूल काय असेल ते सगळं त्यांनी इंग्रजांकडे दिलेलं आहे आणि इंग्रजांचे स्वाधीन स्वतः झाले. बाप त्यांना पकडले गेलं. काही काळानंतर बाकीचे क्रांतिकारक पकडले गेले. यांना लाहोरच्या तुरुंगामध्ये ठेवलं. बाप लाहोरच्या तुरुंगामध्ये कैद्यांना इतकी वाईट वागणूक दिली जात होती. त्या वाईट हे काय कैदी म्हणजे काय, दरोडेखोर, चोरे काय, हे राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे आहेत. आणि म्हणून भगतसिंग यांनी त्या कैद्यांना चांगली वागणूक मिळावी म्हणून आमरण उपोषण सुरू केलं.
किती 1 दिवस 2 दिवस नाही, जगात 75 दिवसांचा आमरण उपोषणाचं रेकॉर्ड भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांचं आहे, भगतसिंग यांचं आहे. शेवटी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. त्या तुरुंगामधली सगळी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था नीट सुधारावी लागली. दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर आझाद, त्यांची आई वडील, की भगतसिंग आणि त्या क्रांतिकारकांची फाशी, मृत्यूदंड टाळावा आणि दुसरी काहीतरी शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करत होते. एकदा भगतसिंगांनी आईला पत्र लिहिलं की आई, तू जर माझ्या जीवदानासाठी, मला फाशी होऊ नये यासाठी जर प्रयत्न करत असेल तर या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी माझं बलिदान काळाची गरज आहे. जेव्हा भगतसिंग राष्ट्रासाठी फासावर जाईल तेव्हा शेकडो हजारो भगतसिंग या राष्ट्रामध्ये जन्माला येतील आणि ते या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देतील. आणि या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये तू मला जीवदान मागून खोडा घालू नकोस. काय मोठा विचार असेल, काय मोठा विचार असेल. इकडे दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर आझाद शेवटचा प्रयत्न म्हणून दिनांक 27 फेब्रुवारी म्हणजे 14 फेब्रुवारी 1923 रोजी फाशीची शिक्षा जी आहे घोषित केली गेली. आणि 27 फेब्रुवारी 1931 ची घटना की चंद्रशेखर आझाद पंडित नेहरूंना भेटायला अलाहाबाद म्हणजे प्रयागराजला गेले की पंडित नेहरूंनी गांधीजींना सांगावं आणि या मोठ्या नेत्यांनी निदान फाशीची शिक्षा रद्द करावी यासाठी प्रयत्न करावा. कारण हे क्रांतिकारक म्हणजे सामान्य नाही, हे फार मोठे क्रांतिकारक आहेत, यांचं फार मोठं कार्य आहे आणि म्हणून यांचं कार्य आणि यांच्या कार्याची गरज देशाला अजूनही आहे. म्हणून चंद्रशेखर आझाद अलाहाबादला गेले होते. मात्र कुणीतरी पंडित नेहरूंबरोबर त्यांचं बोलणं झालं नाही किंवा पंडित नेहरूंनी त्यांच्याशी संवाद साधला नाही. त्याच्यामुळे त्यांना बाहेर जावं लागलं आणि जाताना कोणीतरी इंग्रजांना बातमी दिली आणि म्हणून त्या अलाहाबाद मध्ये अल्फ्रेड पार्क नावाची गार्डन होती, आजही आहे. त्या गार्डन मध्ये असताना इंग्रजांनी त्यांना चारही बाजूने घेरलं आणि मग तिथं आपल्या बंदुकीमध्ये, पिस्तुलामध्ये शेवटची गोळी असेपर्यंत त्यांनी इंग्रजांच्या विरोधात संघर्ष केला आणि शेवटची गोळी स्वतःला मारून घेऊन त्यांनी जे बालपणी तुमच्या वयामध्ये इंग्रजांना आझाद नाव सांगितलं होतं ते आझाद सार्थकी लावलं आणि ते खरोखर आझाद झाले. या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्या प्राणांचं बलिदान देऊन आजही त्या अल्फ्रेड पार्कला चंद्रशेखर आझाद यांचंच नाव आहे आणि त्यांचं स्मारक त्या गार्डन मध्ये, त्या बागेमध्ये. 27 फेब्रुवारीची घटना संपूर्ण देशामध्ये या क्रांतिकारकांची फाशी रद्द व्हावी यासाठी जनक्षोभ, यासाठी जनतेचा पाठिंबा, जनतेची ताकद एकवटत होती आणि इंग्रजांना आता असं वाटलं खरं तर फाशी होणार होती दिनांक 24 मार्च 1931 ला. मात्र बायचान्स 24 मार्च आधी हे लोक तुरुंग फोडून या क्रांतिकारकांना बाहेर काढतील म्हणून आदल्याच दिवशी दिनांक 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगामध्ये 7:33 भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी द्यायचं ठरलंय. ज्या वेळेस भगतसिंग यांना एक अधिकारी फासावर देण्यासाठी, फाशी देण्यासाठी आणायला गेले त्यावेळेस भगतसिंग काय करत होते माहिती आहे? वाचन करत होते, पुस्तक वाचत होते. काय वाचनाचं वेड असावं, काय वाचनाचा छंद. खरं तर वाचाल तर वाचाल हा एक जीवनाचा नियम आहे. विद्यार्थ्यांना, या विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही जर वाचलं, प्रचंड ज्ञान आत्मसात केलं, कौशल्य आत्मसात केलं तर असं उद्याचं भविष्य तुम्हाला आनंदाने, सुखाने जगता येणार आहे. आज जर तुम्ही आनंद घ्यायचा प्रयत्न केला, अभ्यास बाजूला सारून नको तो एन्जॉय करायचा प्रयत्न केला तर पुढील आयुष्य मात्र तुम्हाला आयुष्यभर गाढवासारखं मेहनत करीत जगावं लागणार आहे. गरिबीमध्ये, दारिद्र्यामध्ये, दुःखामध्ये. हिंदीमध्ये म्हणतात पडेगा तो बढेगा, पडेगा तो बढेगा. इंग्लिश मध्ये म्हणतात टुडेज रीडर्स आर टुमारोज लीडर्स. आजचे वाचक उद्याचे नेते असणार आहेत, नेतृत्व करणारे असणार. म्हणून आज एक संकल्प घेऊन जायचा आहे. भगतसिंग यांचं चरित्र अंतःकरणामध्ये रुजवत असताना आपण काय शिकावं तर वेड्यासारखं वाचन, वेड्यासारखं वाचनाचा छंद इथून घेऊन जावा. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना आव्हान आहे की दररोज
दररोज वेगवेगळ्या राष्ट्रपुरुषांच्या चरित्रामधील तुमचा जो सिलेबस आहे तो वाचणार आहे परीक्षेमधल्या मार्कासाठी, नोकरीसाठी. त्याच्यात तो नाही तर या राष्ट्रपुरुषांचे चरित्र घरी आणायचे आणि दररोज किमान 10 पेजेस, फक्त 10 पानं मी तुम्हाला सांगतोय, फक्त 10 पानं न चुकता न थकता वाचायचे. तुम्हाला शाळेतले पुस्तक किती कामाला येतील याची गॅरंटी मी देत नाही, पण दररोज जे 10 पानं वाचतात, दररोज 10 पानं वाचतील, फक्त 10 वर्ष हा जर नित्यक्रम ठेवला तर तुम्हाला सांगतो असा या भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अशा राष्ट्रपुरुषांचा इतिहास जसा या भारताच्या मातीमध्ये, जगाच्या मातीमध्ये कोरलाय, तसेच तुम्ही तुमचं यश या भारताच्या जगाच्याही यशाच्या इतिहासामध्ये कोरले जाईल, इतकी वाचनाची ताकद आहे. वाचनासाठी पहिली गोष्ट आहे पहा, मी आता पाहिलंय, वेळ आपली संपत आलेली आहे, आपण समारोपाकडे चाललेलो आहोत आणि समारोपाकडे जात असताना की हल्ली सर राजे महाराज की हल्ली कीर्तन काय, व्याख्यान काय, वर्गातले लेक्चर काय, 40 मिनिटे पोरं एकाग्रतेने, अवधान त्याला शब्द मानला जातो, एकाग्रतेने लक्ष देऊ शकत नाही. अवधान विचलन म्हणतात, तर अवधान विचलनाची काही कारण आहेत, शारीरिक मानसिक कारण आहे. त्याच्यावर मी 18 वर्ष काम केलंय, त्याच्यावरच पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याची महत्वाच्या कारणामध्ये, लहानपणीच्या कारणामध्ये आपला आहार. बऱ्याच मुलांना केक, चॉकलेट, बिस्किट हे सगळं बेकरीचं किंवा सकस नसलेलं अशा प्रकारचं अन्न खाण्याची इतकी सवय लागली, त्या मोबाईल मध्ये, त्या टीव्ही मध्ये हे कुरकुरे, हे स्टिंग, इतकी भयानक सवय लागली आणि त्याच्यामुळे इतक्या लहान वयामध्ये अवधान म्हणजे 20 मिनिट सुद्धा ते एकाग्रपणे लक्ष देऊ शकत नाही. आणि म्हणून पहा, मुलांना पहिली गोष्ट पहा, हे कुरकुरे, हे स्टिंग, हे बाहेरचं कोल्ड्रिंक, हे सगळं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे, ते पहिलं बंद करायचं. दुसरी गोष्ट की सकाळी लवकर उठायचं, रात्री लवकर झोपायचं, काही झालं तर 1 तास मैदानावर खेळायचं, 1 तास व्यायाम करायचा, बाकीचे शेड्यूल मग नंतर त्यामध्ये बसवायचं. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही पाळल्या, गळशी भाजी भाकरी ही सर्वोत्तम असते पहा आपल्या आरोग्यासाठी. मग ते शारीरिक मानसिक सगळे ह्या घरची भाजी भाकरी, साधं अन्न हेच आपलं आरोग्य घडवतं आणि तेच आपल्या मनाला शक्तिशाली बनवतं. जेव्हा आपलं मन शक्तिशाली बनतं ना, तेव्हा एखादा झुरळ, एखादी पाल, एखादा साप, एखादा वाघ नाही तर मरण जरी समोर दिसलं ना, तरी माणूस आपल्या ध्येयावर, आपल्या जीवनावर, आपल्या सकारात्मकतेवर फोकस करू शकतो. आणि तेच भगतसिंग यांच्या या शेवटच्या प्रसंगातून दिसतंय की फाशीची वेळ झालेली आहे आणि भगतसिंग वाचन करत आहेत. भगतसिंगांनी सांगितलं, थांबा थोडे, एवढे पानं वाचायचे राहिले, तेवढे पानं वाचून पूर्ण केले आणि मग हसत हसावर गेले. तो 23 मार्च 1931 चा जो दिवस आहे, 23 मार्च आजही आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. अशा या शहीद वीराचं बलिदान व्यर्थ जाऊ नये. त्यांचं बलिदान, त्यांच्या बलिदानानं खऱ्या अर्थानं खरोखर अनेक भगतसिंग जन्माला आले. मग शिरीष कुमार या तुमच्या वयाच्या असणाऱ्या एका बाल क्रांतिकारकाच्या रूपानं नंदुरबार मध्ये बलिदानाची महिमा उभा राहिली. अशा अनेकांनी बलिदान दिलंय म्हणून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण फक्त स्वातंत्र्य परकीय गेले, परंतु परकीयांचे विचार, देशाला लुटण्याचे विचार आजही सुरू आहेत. पहा, मला सांगा, आपल्याच घरातले पैसे कोणी चोरतं का? पण तशी चोरी आज आपल्या देशात होत आहे. वेगळे सरकारी नोकर, सरकारी अधिकारी, तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य माणसं, नेते, सगळेच लोक भ्रष्टाचार करतायत. म्हणजे काय करतायत पहा, आपल्याच देशाला लुटतायत. म्हणजे इंग्रज होते ते काय, इंग्रजांना उचकावून द्यायचं होतं, ते अत्याचार करत होते, ते आपल्या देशाचं शोषण करत होते, लुटत होते म्हणून. आणि जर त्यांना जरी वाटे लावून आपण स्वातंत्र्य मिळून तसंच शोषण, तसंच अत्याचार होत असेल तर या क्रांतिकारकांच्या बलिदानाला काहीच अर्थ नाही.
तो अर्थ जर खरोखर आणायचा असेल तर आपल्याला अर्थपूर्ण जगणं गरजेचं आहे. आपल्याला अर्थपूर्ण आपल्या आयुष्याचा प्रवास करत असताना, जगत असताना आपल्या राष्ट्राचा, आपल्या सर्व समाजाचा, आपल्या धर्माचा, आपल्या सर्वांच्या कल्याणाचा विचार करत जगलं तरच या स्वातंत्र्याची किंमत आहे आणि तरच आपण सुखाने आणि आनंदाने जगणार आहोत. आजच्या या संस्कार सोहळ्याच्या निमित्तानं खरोखर शहीद आझम, जगातील सर्वात श्रेष्ठ हुतात्मा, जगातील सर्वात श्रेष्ठ शहीद वीर कोण तर भगतसिंग यांचा या लहान मुलांच्या वयाच्या दृष्टिकोनातूनचे त्यांचं आयुष्य, त्यांची जीवन कहाणी, त्यांची संघर्ष कहाणी, त्यांचा हा संपूर्ण बलिदानाचा प्रवास, हा 23 वर्षाचा प्रवास आपल्या समोर मांडण्याची संधी मला व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र आदरणीय आमचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण काका महाराज पाहणे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे या सुंदरशा सोहळ्याचे सर्व आयोजक प्रायोजक, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे परमित्र मार्गदर्शक व्यसनमुक्त युवक संघटनेचे अध्यक्ष शहाजीराजे काळे, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या समक्ष या छान छान मुलांना, ज्यांच्या खांद्यावर उद्याचा भारत उभा राहणारे या मुलांच्या अंतःकरणामध्ये भगतसिंग सांगण्याची संधी मला उपलब्ध करून दिली, म्हणून मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.